तर मंडळी अधिक मास सुरू झालेले आजपासून, तर चला म्हणलं देव पण क्लिनिंग करावे, पूर्ण मंदिर पूर्ण काढलं, गर्दा देव घासायला, देव घासले मस्त कोरडे करून पितांबरी घासले आणि उन्हाला ठेवले. आणि चला म्हणलं तोपर्यंत मंदिर पण साफ केलं, धुवून धावून एकदम खालचा चौरंग मंदिर सगळं साफ केलं. आणि देव पण वाळले, उतरंडी वाळल्या मस्त, त्यामध्ये राशी बिशी भरून ठेवल्या. आणि बाजूला जे ग्रंथ मांडले त्याच्यासमोर राशी मांडल्या. म्हणतात ना देवपूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करावा, मग नवीन समय पण घासली होती, तेल टाकलं, नवीन वात तयार केली मोठी आणि दिवा प्रज्वलित केला. आणि त्यानंतर मुलं ज्या मूर्त्या घासल्या त्यांना वस्त्र हळदी कुंकू लावून मुलं चला आता देवपूजा पण झाली पूर्ण आपली तयार. दिवा लावला, देवपूजा झाली, पूर्ण उदबत्ती वगैरे लावली. आणि आपण छान तसं तुम्ही 8 दिवसाला अशी क्लिनिंग करते. पण चला मला धोंड्याचा महिना म्हणतं कुणी, अधिक मास म्हणतं कुणी, तर चला मला देवपूजा शेअर करावी तुमच्याशी थोडी, कारण खूप दिवस झाले देवपूजा शेअर केलेली नाही. तर चला मग या अशा पद्धतीनं मस्तपैकी देवपूजा झाली. म्हणलं चला आता बाहेर उंबरट्याचं लेपन द्यायचं, तुळशीची पूजा करायची म्हणलं बाहेर, आणि नंतर आरती करूत म्हणलं. मग काय केलं मी, मधले सगळं देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर बाहेर म्हणलं चला उंबरट्याला हळदीचं लेपन द्यायला गेले बाहेर. तर उंबरट्याला हळदीचं लेपन पण दिलं मस्तपैकी आणि पूजा वगैरे केली आणि लेपन दिलं हळदीची. आणि म्हणलं चला आता तुळशीला, माझ्याकडे शमीचं पण शमीपत्र पण आहे तुळशीजवळ. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नवरुवे पूर्वे प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना फुरती. जय देव जय देव. आले लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायन रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनंत पूजन, बाळे वाळीन म्हणीन नाम. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव. रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज सकाळी सकाळ आपण व्हिडिओला सुरुवात केली. सकाळ सकाळ म्हणण्यापेक्षा आता 9 वाजलेले आहेत, कारण मी सकाळपासून आज देवपूजा करत होते. तर मला बराच वेळ लागला, कारण देव स्वच्छ उजळले. तर मी नाही का तसं तर नाही का 8 दिवसाला मी चिंचनं पितांबरीनं कशानं पण देव घासून मंदिर बिंदिर सगळं स्वच्छ करत असते. आणि अशामध्ये नाही का मी व्हिडिओमध्ये तुमच्याशी देवपूजा शेअर केलेली नाही, कारण रोज रोज देवपूजा बघून पण बघणारे कंटाळतात, बोर होतात, म्हणून मी शेअर केलं नाही. पण म्हणलं चला आज तुमच्याशी देवपूजा केलेली शेअर करावं, कारण आज धोंड्याचा महिना आहे, 17 मे आहे. आणि कुणी धोंड्याचा महिना म्हणतं, कुणी अधिक मास म्हणतं. तर आज पहिला दिवस आहे, तर म्हणलं चला आवरलं काम आणि स्वच्छ हे खालचा पाट चौरंग धुतला, पूर्ण सामान काढलं, मंदिर धुतलं, पूर्ण स्वच्छ केलं, देव बी उजळले, आरती ज्येष्ठ झाली. आणि म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं. आणि मंडळींना काय धोंड्याच्या महिन्याचं खूप महात्म्य आहे. तर मला काय तेवढं सांगता येत नाही, माहिती आहे पण सांगता येत नाही. तर म्हणतात ना भगवान विष्णूच्या स्मरणात राहावं या महिन्यामध्ये. पोथी पुराण कुठली पोथी लावावं, कुठलं अध्याय कोणता अध्याय लावा, पारायण करावं या महिन्यामध्ये. जितकं आपण देवदेवाचं करेल ना ते थोडंसं या महिन्यामध्ये करावं. तर तसंच मी पण ठरवले. म्हणलं चला आता ज्येष्ठ देवपूजा वगैरे झाली, तर म्हणलं चला आता मला स्वामी सारामृताचं अध्याय वाचायचे, म्हणलं त्याआधी तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणलं. तर मंडळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं केलेली माझी देवपूजा आवडली असेल तर आमची सह्याद्री या चॅनलला जरूर न विसरता कमेंट करा. मंडळी तुम्ही जर कमेंट करून सांगितलं ना तर पुढच्या व्हिडिओमध्ये मला सुधारणा करण्याची किंवा काय तुम्ही जे कमेंट केली त्यानुसार मला असा व्हिडिओ बनवण्याचा असा उल्हास येईल आणि आनंद होईल. तर तुम्ही जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझी आजची अधिक मासाच्या पहिल्या दिवसाची देवपूजा केली छानपैकी आवडली असेल तर जरूर आमच्या सह्याद्री या चॅनलला कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेलच अशी मी अपेक्षा करते. चला पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.